नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक व्यक्ती असतो, त्याला 3 मुलं असतात. पती पत्नीचा संसार अगदी आनंदात सुरू असतो. पती मोलमजुरीचे काम करून आपला घर खर्च चालवत असे. लग्नाला जवळपास 17 ते 18 वर्ष झाले होते. सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक 1 जून 2026ला मध्यरात्रीला या व्यक्तीची पत्नी 3 मुलांना सोडून गायब झालेली असते. पत्नीला गायब होऊन तब्बल 42 दिवस झालेले होते. मात्र पत्नीचा काहीच पत्ता लागला नाही. हे प्रकरण जेव्हा पोलिसांपर्यंत पोचलं, त्यानंतर पोलिसांनी 42 दिवसानंतर महिलेचा शोध घेतला, तेव्हा धक्कादायक घटना समोर आली. तर ही घटना कोठे घडली, जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमधून. आजची सत्य घटना हे उत्तर प्रदेश राज्यामधील बदई जिल्ह्यामधलं सरवार नावाचं गाव आहे. आणि याच सरवार नावाच्या गावामध्ये जयसिंग आणि त्याची पत्नी सत्यवती हे दोघे पती पत्नी राहत होते. जयसिंगचं वय 45 वर्षाचं आहे आणि पत्नीचं वय जवळपास 35 ते 40 वर्षाचं आहे. त्यांना 3 मुलं आहेत, एक मुलगी आणि 2 मुलं. सर्वात मोठा मुलगा 15 ते 16 वर्षाचा असा त्यांचा सुखी परिवार होता. लग्नाला जवळपास 17-18 वर्ष झाले होते. जयसिंगच्या घरची परिस्थिती अगदी गरिबीची होती. त्यातल्या त्यात 3 मुलांचा खर्च वाढत होता. जयसिंग हे मोलमजुरीचे काम करून घर खर्च चालवायचे. सगळं काही ठीकठाक सुरू असताना अचानक जयसिंगची पत्नी घरातून गायब झाली. जयसिंगने पत्नीला सर्वत्र शोधले. नातेवाईक, मित्रमंडळी सर्वांना विचारपूस केली. पत्नीचा काहीही पत्ता लागला नाही. जयसिंगची 3ही मुलं रडत होती. आईच्या प्रतीक्षेत टक लावून दाराकडे बघत होती. आपली आई आज येईल, उद्या येईल या आशेने मुलं आतुर झालेली होती. मित्रांनो, लहान मुलांना आईशिवाय चैन पडत नाही. आई इतकं प्रेम मुलावर कोणीही करू शकत नाही. जयसिंगची पत्नी ही दिसायला सुंदर होती. 1 जून 2026 पासून ती बेपत्ता झालेली होती. 1 जून 2026च्या दिवशी ती रात्रीपासून गायब झालेली होती. जयसिंगची पत्नी ही दिसायला सुंदर होती. जयसिंगला गावातील शेजारी पाजारी विचारायचे की तुझी पत्नी नक्की कुठे गेली आहे. तर जयसिंग सांगायचे की माझी पत्नी चरित्रहीन होती, गेली असेल प्रियकरासोबत, असं तो सांगायचा. लोकांना देखील वाटलं की गेली असेल पळून. विशेष म्हणजे 1 जूनला सत्यवती गायब झालेली होती आणि दुसऱ्या दिवशी जयसिंगचा जो भाऊ होता चंद्रभान, याने देखील आत्महत्या केलेली होती. आता सत्यवती गायब होऊन तब्बल 1 महिना झाला होता. तरी देखील या जयसिंगने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली नाही. आणि पत्नी एवढ्या दिवसापासून बेपत्ता असून देखील जयसिंगच्या चेहऱ्यावर थोडा देखील निराशा दिसत नव्हती आणि तो तिला शोधण्याचा देखील प्रयत्न करत नव्हता. सत्यवतीचे वडील रसूल सिंग यादव यांना जयसिंगवर संशय आला आणि इथेच कुठेतरी पाणी मुरते असं त्यांना वाटलं. पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आणि मग सुरू झाला पोलिसांचा तपास. पोलिसांनी या जयसिंगची चौकशी सुरू केली. पुन्हा पुन्हा जयसिंगची चौकशी केली असता जयसिंग हा प्रत्येक वेळी वेगळं वेगळं काहीतरी सांगत होता. आता पोलिसांना देखील या जयसिंगवर शंका आली. त्यानंतर पोलिसांनी जयसिंगच्या ओळखीच्या लोकांना विचारले, शेजाऱ्यांकडून माहिती गोळा केली. त्यानंतर पोलिसांनी जयसिंगची कसून चौकशी केली. तेव्हा मात्र धक्कादायक सत्य त्याने सांगितले. हे ऐकून पोलीस देखील दंग झाले. जयसिंग बोलतो की साहेब, मीच माझ्या पत्नीची हत्या केलेली आहे. मी एक गरीब व्यक्ती आहे. मला 3 मुलं आहेत. मी मोलमजुरीचे कामं करून उदरनिर्वाह करतो. माझी पत्नी दिसायला सुंदर होती. मुलांचा सांभाळ करण्यासाठी ती घरीच असायची आणि मी दिवसभर बाहेर असायचो. मला माझ्या पत्नीवर संशय होता. तिचे कोणाशी तरी संबंध सुरू आहे. याबद्दल मी तिला विचारले, मात्र तिने काहीही सांगितले नाही. या संशयावरून दोघात सतत वाद होऊ लागले होते. काही केल्या माझ्या डोक्यातून संशयाचं भूत जात नव्हतं. सतत तेच विचार यायचे की पत्नीचं नक्कीच कुठेतरी प्रेम प्रकरण सुरू आहे. याचा मनात भयंकर राग होता आणि याच रागातून पत्नीची हत्या करण्याची योजना आखली. या कटामध्ये भाऊ चंद्रभान आणि भाच्याला देखील सहभागी केलं. तारीख होती 1 जून 26ची. मध्यरात्र झाली होती. मुले गाढ झोपेत होती आणि पत्नी देखील झोपलेली होती. जयसिंग आणि जयसिंगचा भाऊ चंद्रभान आणि त्याचा भाचा या तिघांनी मिळून सत्यवतीचा गळा दाबला आणि तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर पत्नीचा मृतदेह या तिघांनी सेफ्टी टँकमध्ये लपून ठेवला. दुसऱ्या दिवशी जयसिंगचा भाऊ चंद्रभान याने देखील आत्महत्या केली. भावाला पश्चाताप झाला असेल, आपण 3 मुलांच्या आईची हत्या केली आहे. आपण खूप मोठा गुन्हा केला आहे. या पश्चातापाने चंद्रभानने देखील आत्महत्या केली असेल, असे जयसिंगने पोलिसांना सांगितले. त्यानंतर आता जयसिंगला पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती. घरी पाहुणे मंडळी होती.
त्यामुळे मृतदेह सेफ्टी टँकमध्ये ठेवलेला होता. तिसऱ्या दिवशी योग्य वेळ पाहून जयसिंगने पत्नीचा मृतदेह सेफ्टी टँकमधून बाहेर काढला आणि दोघांनी मिळून सत्यवतीचा मृतदेह बाईकवर ठेवला. सुनसान जंगलात नेऊन सत्यवतीचा मृतदेह जाळून टाकला. पोलिसांनी जयसिंग यादव, रामभान यादव, चंदेल यादव या तिघांना अटक केलेली आहे. बहिणीचा पती हा देखील या हत्याकांडात सामील असू शकतो असं पोलिसांना संशय आहे. 2 बाईक, फावडा, लोखंडी रॉड, बकेट, तुटलेल्या बांगड्या, पायातील पैंजण, अर्धवट जळलेले लाकडं, मृतदेहाचे राख, बिछवे इतर अन्य पुरावे जप्त केलेले आहे. तब्बल 42 दिवसांनी या खुनाचा उलगडा झालेला आहे. मित्रांनो, केवळ संशयामुळे त्याने पत्नीची हत्या केली. 3 मुलं अनाथ झाली. सध्या पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.